नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन रेसिपीमध्ये सावतांच्या दुनियामध्ये। आज आपण बनवणार आहोत उडदापासून पिठी। उडदाची पिठी कशी बनवतात ही आज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। आई उडदाची पिठी बनवणार आहे। आता आम्ही साहित्य घेतलेलं आहे, उडीद भरडून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे। त्याची स्पेशल रेसिपी कसं आपण कसं बनवतो ते मी दाखवणार आहे। ही आपली कोकणातली ट्रेडिशनल अशी डिश आहे। त्याच्यामध्ये आपण उडदापासून पिठी सुकी पिठी पण बनवू शकतो, पिठला आणि भाकरी खायला झुणक्यासारखी एकदम। आणि आता पीठ कसं बनलेलं आहे ते मी आई तुम्हाला प्रोसेस सांगेल पुढची, की आपण कसं कुळदाला प्रोसेस करून त्याचं पीठ बनवलंय, ही काय करून प्रोसेस केलं। आई काय केलं आपण कुळदाला? हे बघा, हे कोकणामध्ये कुळीद तयार होतात शेतामध्ये। ओके, ते कुळीद आम्ही लोक विकत आणतो, आम्ही काही शेतामध्ये करत नाही, विकत करून घेतो। नंतर ते कुळीद आम्ही हे करतो, भाजायचे। भाजल्यावर त्याच्यावर जात्यावर गावाला जात्यावर भरडतात, भाजल्यावर फक्त सालं काढून घ्यायची त्याची। पण ते आम्ही तिथे सालं जात्यावर काढतो, ते आम्ही मिक्सरला पण आम्ही आपल्याला जर ते करायचं असेल तर आम्ही मिक्सरला सुद्धा एकदा जरा फिरवायचं, भाजलेले ते भरडले जातात। ते भरडून त्याची सालं काढायची। सालं काढून झाल्यावर त्याच्यानंतर आम्ही त्याची सालं काढून झाल्यावर त्याच्यामध्ये धने, बडीशेप थोडीशी टाकली तर चण्याची डाळ टाकतो, धने, बडीशेप, लवंग वगैरे, आणि ते टेस्टसाठी थोडंसं जायफळ वगैरे टाकलं तर एवढं म्हणजे उत्तमच सगळ्यांसाठी। ते कसं तब्येतीला पण चांगले आणि पचायला पण चांगले, म्हणून आम्ही जरा टेस्ट पण येते म्हणून त्यासाठी आम्ही सर्व टाकतो। तर असे आपण हे सगळं मिक्स करून आम्ही चक्कीवर दळून आणतो, आणि दळून आणल्याच्या नंतर त्याचं झालं हे पीठ तयार। हे बघा, हे असं पीठ आहे, हे असं पीठ तयार झालेलं। हे आपलं एक स्पेशल डबा आहे, त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं असतं एनी टाइम। आणि ती कशी बनवायची ती तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवणार। तर आता आम्ही गॅसवर तवा ठेवतो, टोप ठेवतो। पिठी बनवायला घेणार आहोत। ते बनवण्यासाठी पिठी बनवण्यासाठी काय काय घ्यायचं लागतं? कांदा घेतलाय, ओली मिरची घेतलीये, कढीपत्ता घेतलाय, ते आम्ही आता तेल टाकणार आणि तेल टाकणार। आणि पिठी कशी आहे माहितीये काय, सगळ्यात कुठे आपण बाहेर गेलो फिरायला वगैरे तर पटकन आलं तर कधी झालं तर जेवण बनवायला वेळ लागतो, डाळ वगैरे शिजायला, मग पिठी सर्वात एकदम उत्तम। आता हे बघा, आम्ही कांदा आणि तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची आणि कढीपत्ता डायरेक्ट टाकून दिला, डायरेक्ट फोडणीला दिलाय। फोडणीला असं प्रॉपर फोडणी घालून ते लाल झालं पाहिजे, जास्त पण लाल नाही, जास्त पण लाल नाही, मीडियम। हे आता आम्ही पिठीसाठी करून घेतलंय। तर तुम्ही पिठी सुकी पिठी पण बनवू शकता, सुकी पिठी पण टाकायची असेल तर त्याची पण आम्ही रेसिपी अलग वेगळी सेपरेट रेसिपी सांगते। आता ही आपण बनवतोय की आपण भातासोबत खायचं, भातासोबत खाऊ पिऊन पण अशीच नुसती पिऊन पण बघू शकतो, एवढी टेस्टी लागते। आणि हे मालवणी आहे, जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर पण करू शकता। ऑर्डरसाठी तुम्ही सावतांच्या दुनिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रेम द्या, मग तुम्हाला आम्ही पिठी पाठवू। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मिरचीची पण पिठी बनते आणि मसाल्याची पण बनते। मसाल्याच्या पिठीला काय करायचं ते सांगा। मसाल्याच्या पिठीमध्ये काय नाही, खाली मिरची नाही टाकायची, बस मसाला टाकायचा, मिरची मसाला टाकायचा, सर्व टाकायचं। ती पिठी पण बादशाह लागते, आमची आजी बनवते ती पिठी। तर गावी अशा या सगळ्या गोष्टी खायला भेटतात आपल्याला। मुंबईला बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती नसतात की, पण कोकणातलं एकदम फेवरेट म्हणजे पिठीच असते। आणि आता बहुतेक लोक आता सर्वच खायला लागले, कारण सर्वांनाच आता पिठी म्हणजे सर्वांना आवडायला लागली। कारण आता प्रत्येक जण बघा कुठल्या पण जातीचं असतं त्याला पिठी, म्हणजे पिठी म्हटलं की पहिली लोक म्हणायची काय पिठी घालत तुम्ही लोक, पण आता त्याला प्रत्येकाला सर्वांना आवडायला लागले, त्यामुळे सर्व आता पिठी म्हणजे त्याला फेवरेटच वाटते सर्वांना। डायरेक्ट आता पाणी टाकलं डायरेक्ट। तर तुम्ही बोलला तेल होतं, तेलामध्ये पाणी टाकलं, पण ते तेल कसं हे झालेलं, फोडणी झालेली, त्याला पाणी टाकलं, आग नाही आली, पाणी टाकून घेतलं। आता त्याच्यामध्ये थोडंसं मी हे टाकणार आहे, जरासं टाकलं ना टाकलं तर चालतो, इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये। आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोललो हिंग वापरायचं, थोडासा अन्न पचनासाठी तुम्हाला हेल्प करते। आणि बघा हळद, आणि ही रेसिपी आहे ना 5 मिनिटात पण 10 मिनिटाच्या आत तयार होते, 10 मिनिटाच्या याला वेळ नाही लागत, झटपट व्हिडिओ झटपट। कारण याला हळद, पीठ, मीठ सगळं तयार ठेवलं की तुम्ही एकदम बादशाह अशी पिठी बनते। हळद टाकली, आता मीठ टाकणार, मीठ चवीनुसार टाकायचं, लक्षात ठेवा मीठ जास्त नका टाकू, जास्त पण टाकायचं नाही, टेस्टसाठी थोडंसं मीठ। हळदीला पर्याय आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण खार झालेला पर्याय नाही। आता याच्यामध्ये मी पीठ टाकून घेणार पिठीमध्ये। आता जे आपण पीठ जे बनवलेलं पीठ आहे, घरी बनवलेलं पीठ आहे,
हे आम्ही दुकानात खात नाही, दुकानातून आणत आम्ही घरी बनवतो. आणि आता हे बघा, ही अशी पिठी आहे ना, ही पाण्यामध्ये पटकन ती ढवळायला पाहिजे, नाहीतर त्याचे असे गट्टे होतात. हे पण व्हायला द्यायचं नाही, म्हणजे ते हे असं ढवळायचं मी नाही. हे जर चांगलं ढवळत राहिलं ना तर व्यवस्थित पिठी बनते आणि त्याचे गट्टे होत नाही आणि ती चवीला पण चांगली लागते. जर आपण पिठामध्ये पाण्यामध्ये टाकला नंतर जर ते गट्टे झाले तर ते गोड गोड गोळ्याच राहतात ते पिठाचे आणि मग ते टेस्ट नाही कमी लागते. आता हे गट्टे अजिबात होऊन दिले नाहीत आपण. असं आता हळूहळू या पिठीला रंग यायला सुरू होणार. ही पिठी आहे ना थोड्या वेळाने एवढी आता पातळ दिसते तुम्हाला थोड्या वेळाने. आता ही पिठी घट्ट होणार. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही मेंटेन करू. ओलं खोबरं काय लोक टेस्ट साठी ओलं खोबरं पण टाकतात वरून, तर पण तुम्ही टाकू शकता ओलं खोबरं. काय लोक कोकम पण टाकतात. आम्ही मालवणी असल्यामुळे आम्ही जास्त असं कोकम टाकत नाही, जास्त पिठीमध्ये नाही टाकत. बाकी सगळ्या जेवणामध्ये कोकम असतं. मी पण शॉक झालं मालवणी. कैरी पण आता लोक कैऱ्या झाल्या ना चालू, तर काय काय लोक पिठीमध्ये कैरी पण टाकतात. ते पण तुमच्या चवीनुसार तुम्ही आंबटपणा यायसाठी चांगली असते. पण आपली साधी सिंपलच पिठी आपल्याला सवय झालेली असते, त्यामुळे आपण साधी सिंपल पिठी व्यवस्थित खातो आणि चांगली लागते भातावर. भातावर बनवलेली आहे. भातावर आमची आता डाळ करतात ना, त्याच्यापेक्षा आम्ही आता डाळ बघा, डाळ उकडा, ती फोडणीला घाला, आमच्या वाटण घाला, हे करा, आमच्या थोडं जरा रोटी नाही. हे चांगलं आहे ना, हे सोपं एकदम. फोडणीला टाकली जरा ढवळत राहिलं, झाली पिठी रेडी. 10 मिनिटाच्या हे आता पिठी. आता बघा याचा एक पण गट्टा राहिलेला तुम्हाला दिसतोय का बघा, एक पण गट्टा नाही एवढा. ही अशी पिठी आहे ना, म्हणजे स्टार्टिंगला जर तुम्ही मिक्स करत राहिला तर गट्टा होणार नाही आणि हळूहळू मिक्स करत राहा. पीठ टाकलं आणि जर थांबला तर त्याचे गट्टे होणार नाही. ते लगेचच करायला लागतं आणि जास्तीत जास्त आता ती हळूहळू घट्ट होताना दिसते. आता ही घट्ट होत जाईल, पिठी तयार होणार. 5 मिनिटात ही पिठी रेडी झाली. बघा रेडी पण झाली. बघा ही आता घट्ट होत आली बघा. तर नमस्कार मित्रांनो, आता पिठी झालेली आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, अतिशय प्रॉपर असं कन्सिस्टंट झालेली आहे पिठी. बघा आता स्लो गॅसवर ठेवली आहे पिठीला आणि याच्यामध्ये खोबरं तेल टाकलंय. अजिबात म्हणजे गट्टे नाही म्हणले, पिठीला गट्टे नाही म्हणले पाहिजे. आणि पिठी अतिशय खाताना मजा येते. तुम्हाला चविष्ट अशी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या. आम्ही व्हिडिओ अशा नवीन आणायचा प्रयत्न करू आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करायचा प्रयत्न करू. तर थोडा डिले होतो व्हिडिओमध्ये माहिती आहे, पण प्रयत्न करू की लवकरात लवकर नवीन व्हिडिओ येऊ आणि नवीन रेसिपी आम्ही तुम्हाला बनवून दाखवू. अतिशय मजेशीर अशा पद्धतीने. थोडा जीभ लबलबायचे पण काय नाही, काय विचार नाही. तसंच आहे आपलं एकदम बघू शकता. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. व्ह्यू मध्ये आपण ही पिठी आता खाणार आहोत. तर पिठी खाताना आम्ही 5 तासामध्ये पिठी खाणार आहोत आणि नंतरला आंबे आणि पापड वगैरे जसं माहिती तुम्हाला सुकी पिठी पण दाखवणार आहे. रेसिपी आई नंतर बोलते ती जसं सुकी पिठी पण तुम्हाला बघायला भेटेल. तर अशाच व्हिडिओ बघत राहा आणि तुम्ही प्रेम देत जा आम्हाला. तुम्हाला आम्ही नवीन रेसिपी आणायचा प्रयत्न करू आणि जसं लवकरात लवकर जमेल तसं आम्ही व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर हा आता पुढचे फोटो मी तुम्हाला काही फोटो शेअर करेन, ते फोटो बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या सावतांच्या दुनियेला. तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. तर मी आता तुमचा निरोप घेत आहे.